नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठी क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे कविता क्रमांक 21 छोटेसे बहीण भाऊ. ही कविता लिहिली आहे कवी वसंत बापट यांनी. ह्या छोटेसे बहीण भाऊ कवितेत कवी वसंत बापट यांनी एकता व समानता याचा संदेश दिला आहे. येणारा उद्या म्हणजे टुमारो हा मोकळ्या श्वासाचा आणि समृद्ध असा असेल असा विश्वास कवी येथे व्यक्त करतात. चला तर बघूया कविता एक्सप्लेन करण्याआधी मी कविता सुरात बोलणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे रिपीट करा. कविता 21 छोटेसे बहीण भाऊ. Put your finger and repeat after me. छोटे से बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटे से बहीण भाऊ, ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा. शेतांना, मळ्यांना, फुलांना, फळांना नवीन बहार देऊ. छोटेसे बहीण भाऊ, मोकळ्या आभाळी जाऊ. मोकळ्या गळ्याने गाऊ. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. छोटेसे बहीण भाऊ, प्रेमाने एकत्र राहू. नवीन जीवन पाहू. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे अनेक एकच होऊ. छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. आता आपण कविता बघणार आहोत. कविता क्रमांक 21 छोटेसे बहीण भाऊ. कवी आहेत वसंत बापट यांनी. वसंत बापट यांनी ही कविता लिहिलेली आहे. पेज नंबर 38. ओपन युअर मराठी टेक्स्ट बुक. पेज नंबर 38. पोएम नंबर 21 छोटेसे बहीण भाऊ. And take one pencil for writing the meanings. या कवितेतून कवी वसंत बापट यांनी एकता व समानता, एकता म्हणजे युनिटी आणि समानता म्हणजे इक्वॅलिटीचा संदेश दिला आहे, मेसेज दिला आहे. युनिटी और इक्वॅलिटीचा मेसेज दिला आहे. येणारा उद्या म्हणजे टुमारो हा मोकळ्या श्वासाचा आणि समृद्ध असा असेल असा त्यांचा विश्वास या कवितेतून ते व्यक्त केलेले आहेत. छोटे से बहन भाऊ ये कविता लिखी है वसंत बापट यांनी. वसंत बापट ये लिखे ये कविता कवि वसंत बापट. इन्होंने इस कविते के रूप में यूनिटी और इक्वालिटी का मैसेज दिया है और आने वाला कल जो है वो बहुत ही रिच होगा ऐसा विश्वास इन्होंने व्यक्त किया है इस कविते में. छोटे से बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटे से बहीण भाऊ म्हणजे लहान ब्रदर आणि सिस्टर. छोटेसे म्हणजे लिटिल आणि बहीण भाऊ म्हणजे बहीण म्हणजे सिस्टर आणि भाऊ म्हणजे ब्रदर. आणि उद्याला म्हणजे टुमारो. अंडरलाइन द वर्ड्स अँड राईट द मीनिंग्स. मोठाले म्हणजे एल्डर आणि जग म्हणजे वर्ल्ड आणि युग म्हणजे लॉंग पिरियड ऑफ टाइम. आकार स्वरूप शेप. अंडरलाइन द वर्ड्स अँड राईट डाऊन द मीनिंग्स. तर इथे
हे बघा, हे छोटेसे बहीण आणि भाऊ म्हणतात ते की आम्ही जेव्हा मोठे होणार उद्याला, म्हणजे अपकमिंग वर्ल्डमध्ये जेव्हा ते मोठे होणार तेव्हा ते काय करणार, ह्या जगाला आणि ह्या युगाला नवीन आकार देणार आहेत. हा जो जग आहे आपला, अनेक देशांचा जो जग आहे, तो जग आणि येणारा युग, युग म्हणजे 100 ईयर्स का एक टाइम पीरियड रहता है, उसको हम लोग युग कहते हैं, कालखंड कहते हैं. तर येणारा जो युग आहे त्याला आपण काय करणार आहेत, नवीन आकार देणार आहोत, नवीन शेप देणार आहोत, त्याला समृद्ध बनवणार आहोत. ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ. ओसाड उजाड म्हणजे बरेन प्लेस, नापीक जागा, जिथे काहीही पिकत नाही अशी जागा, पूर्ण विरान असलेली जागा. तिथे काय करणार आहेत, छोटेसे बहीण भाऊ सुंदर अशी बाग फुलवणार आहेत आणि शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन आकार बहार देणार आहेत. परत त्यांना नवीन प्रकारे फुलवणार आहेत, जास्त पीक काढणार आहेत, जास्त फळे फुले काढणार आहेत. हे बघा, ओसाड उजाड जागा म्हणजे इथे काहीही पिकत नाही, कुछ भी ग्रो नहीं होता है यहाँ पे, ऐसा प्लेस, बरेन प्लेस. अशा ठिकाणी ते छोटेसे बहीण भाऊ काय करणार आहेत, सुंदर अशी बाग फुलवणार आहेत, सुंदर अशी बाग फुलवणार आहेत आणि शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन प्रकारे ते लोक जास्त असे पिकवणार आहेत, एकदम ताजे, त्यांच्यामध्ये ताजेपणा ठेवणार आहेत ते. ओसाड़ उजाड़ जागा मीन्स बरेन प्लेस, जहाँ पे कुछ भी उगता नहीं है या फिर कुछ भी आता नहीं है. ऐसे जगह पे जाके छोटे से बहन भाऊ क्या करने वाले, सुंदर ऐसा बाग फुलाने वाले हैं. मतलब वहाँ पे वो लोग कुछ भी ऐसे डाल के मतलब ग्रो करने वाले हैं, वहाँ पे कुछ फल फ्रूट सब ग्रो करने वाले हैं वहाँ पे, ऐसे जगह पे. और खेती बाड़ी को, फलों को फूलों को अच्छे से ताज़े रखने के लिए वो लोग प्रयत्न करने वाले हैं. ये देखिए, यहाँ ऐसी जगह पे कुछ भी नहीं आता है, कुछ भी ग्रो नहीं होता है, इसको कहते हैं ओसाड़ उजाड़ जगह, बरेन प्लेस. ऐसे जगह पे जाके छोटे से बहन भाऊ सुंदर ऐसा बाग फुलाने वाले हैं. फिर खेती हो या फूल हो या फिर फल हो, इनको सब ये तो है ही, पर इनको और भी ताज़ा रखने वाले हैं वो लोग. मोकळ्या आभाळी जाऊ, मोकळ्या गळ्याने गाऊ, निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ. मोकळ्या आभाळी जाऊ. आभाळ कसा असतो, आभाळात कशाची तक्रार किंवा कशाची अडचण असते का, नसते, एकदम क्लीन असतं आभाळ. आकाश, आभाळ म्हणजे आकाश. हे बघा, हे आहे आकाश. इथे काही तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतं का, नाही ना, एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसतं ना आकाश. तर अशा ठिकाणी ते छोटेसे बहीण भाऊ जाऊन निर्मळ मोकळ्या गळ्याने गाणार आहेत. आपल्या गळ्याने ते लोक मस्त असं कुणाचीही तक्रार न घेता, कोणाकडूनही काही अपेक्षा न करता अशा ठिकाणी जाऊन ते लोक मस्त असं मनसोक्त गाणार आहेत. फ्रॉम हार्टली दे आर गोइंग टू सिंग इन द स्काय. निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ. निर्मळ म्हणजे स्वच्छ, क्लीन, पवित्र, आणि मन म्हणजे हार्ट.
तर अशा पवित्र हार्टनी ते लोक काय करणार आहेत, आनंद, आपण पण स्वतः पण आनंदी राहणार आहेत आणि दुसऱ्यांना पण आनंद देणार आहेत. खुद भी वो लोग हैप्पी रहेंगे और दूसरों को भी हैप्पी रहने देंगे, बांटेंगे हैप्पीनेस. आकाश में जाके वो लोग फ्रॉम हार्टली दे आर गोइंग टू सिंग अ सॉन्ग, जिथे त्यांनाही कोणीही थांबू शकणार नाही. त्यांना जे काय करायचं आहे ते मोकळ्या मनाने एकदम मस्त असे ते तिथे करणार आहेत. आणि निर्मळ मनाने म्हणजे स्वच्छ हार्टनी ते लोक आनंदी होऊन आनंद देणार पण आहेत आणि आनंद घेणार पण आहेत. प्रेमाने एकत्र राहू, नवीन जीवन पाहू, अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे, अनेक एकच होऊ. प्रेमाने एकत्र राहू. आता या जगामध्ये किती सारे लोक राहतात. हिंदू, मुस्लिम, ईसाई, सिख, बहुत सारे लोग ऐसे हैं जो सब रहते हैं, पर वो कैसे रहते हैं, अलग अलग रहते हैं. पर ये बच्चों का क्या कहना है, सब साथ में आके रहेंगे. एकत्र म्हणजे टुगेदर, एक साथ. कैसे आएंगे, विथ लव. प्रेमाने म्हणजे विथ लव. ते सगळे मिळून एकत्र प्रेमाने एकत्र येऊन राहणार आणि नवीन जीवन बघणार. नवीन जीवन जे येणारं जे जीवन आहे, आपलं भविष्य आहे, ते कशा प्रकारे ते जगणार आहेत, कशा प्रकारे जगू शकतात. अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे, अनेक एकच होऊ. अनेक देश म्हणजे कंट्रीज, वेगवेगळे कंट्रीज, जसं भारत, पाकिस्तान, चायना, अमेरिका, वेस्ट इंडिज, हे सगळे वेगवेगळे देश आहेत ना. असे वेगवेगळे देशांचे सर्वजण एकत्र येऊन त्या देशांमध्ये राहणारे लोक वेगवेगळे भाषा जे बोलतात ते सुद्धा एकत्र येऊन, आणि ते वेगवेगळे जे राहतात त्यांची कॉस्ट्यूम पण वेगळी असते, पोशाख पण वेगळा असतो त्यांचा. ते सर्वजण एकत्र येऊन आपण सर्वजण मिळून एकच होऊन ह्या जगाला नवीन आकार देऊन आपण जगणार आहोत. विथ लव सब लोग एक हो के आएंगे, और आने वाला जो कल है, जो जीवन है, हमारा भविष्य है, उसको हम लोग कैसे जीना है, उसको समृद्ध कैसे बनाना है, वो यहाँ पे हम लोग देखेंगे. और इस देश में, इस जग में बहुत सारे देश हैं. उन सब देश एक होके, वहाँ पे रहने वाले लोग भी एक होके, वहाँ पे रहने वाले लोगों का कॉस्ट्यूम भी अलग रहता है. तो ये सब लोग एक होके हम लोग आने वाला जो हमारा वर्ल्ड है, या फिर लॉन्ग पीरियड ऑफ टाइम 100 ईयर्स का जो कालखंड है, उसको हम लोग और भी समृद्ध बनाएंगे. हे बघा, ह्यांचे कॉस्ट्यूम्स पण वेगळे आहेत, ह्यांचे धर्म पण वेगळे आहेत, पण हे सर्वजण एकत्र येऊन मित्रांसारखे जगत आहेत. अशा प्रकारे आपण जगणार आहोत. तर इथे आपली कविता शिकून झालेली आहे. या कवितेत कवी वसंत बापट यांनी एकता आणि समानता याचा संदेश दिला आहे. येणारा जो युग आहे आपला, जो लॉंग पिरियड टाईम आहे, त्याला आपण मोकळ्या श्वासाने किंवा क्लीन हार्टने कसा समृद्ध बनवायचा, कसा आपण समृद्ध बनवू शकतो, हे या कवितेत एक्सप्लेन केलेले आहे. तर आशा करते की तुम्हाला ही कविता समजली असेल. धन्यवाद.